नमस्कार मित्रांनो, मी रिया तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, आजचा सुट्टीचा दिवस आहे, तर आपण कसा छान अगदी आनंदात घालवावा असा विचार करून सकाळी उठून झाल्यावर असं ठरलं की आता कुठेतरी आपण बाहेर जाऊया. बाहेर जायचं म्हटल्यावर नट्टापट्टा हा आलाच. मित्रांनो, माझ्याकडे नायकाच्या बऱ्याचशे प्रोडक्ट आहेत, म्हणजे कॉम्पॅक्ट, आयलायनर, आय शॅडो. आणि पूर्वी तुम्हाला माहिती आहे का, मी कोणत्याही कंपनीचं वापरायची, पण मला असा त्रास व्हायला लागला की काजळ पेन्सिल असेल तर ती मी वापरायचा विचार केला की मला इचिंग व्हायची. त्यामुळे मी मधल्या वेळात काजळ पेन्सिल वगैरे लावणं किंवा काजळ लावणं सोडून दिलं होतं. आणि आत्ता मी ह्या नायकाचं वापरायला लागल्यापासून खूप फरक पडला, इचिंग होत नाही. त्यामुळे मलाही आनंद होतो लावताना. आणि अशी छान तयार होऊन मी पटकन निघाली. आणि कुठे जायचं हे अजून आमचं काही ठरलं नाही, म्हणजे आमचं ठरलं नाही म्हणजे राजेशचं ठरलं आहे, पण मला अजून सांगितलं नाही आहे. बघूया किती वेळ तो असा सस्पेन्स क्रिएट करून थांबतो आहे म्हणून. आणि निघूया आपण, बघूया आता तो काय, कुठे, कसा. पण बाहेरच्या परिसर पाहून माझ्या लक्षात येते की आपण टाऊन साईडला चाललो आहोत. तर गेसिंग पॉवर करून आपण करूया की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स किंवा दादरला असं कुठेतरी एक्झिबिशन असेल, हे त्याला माहीत असेल. आणि तिथे म्हणजे आत्ता बऱ्याचशा रील्समध्ये किंवा यूट्यूब चॅनलमध्ये मला कळतं की कुठे कुठे लागले, ती मी त्याला डिस्कस करत असते. पण त्यापूर्वी सायन्स स्टेशनला त्याने गाडी थोडा वेळ थांबवली आणि म्हणाला काहीतरी नाश्ता करूया आपण. असं मला वाटलं की हा नाश्ता असेल, पण बर्गर आणि कॅपिचिनो घेतल्यानंतर मला असं वाटलं की झालं, आत्ता ह्या आमचा जेवणाची वेळच असेल किंवा ह्याच्यावरच आज जेवण समजून आपण दिवस छान घालवायचा आहे. तरी ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण राजेशसोबत असल्यावर खूप मजा येते, आम्ही खूप धमाल करतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून आम्ही आनंद शोधायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आनंद असा असतो की आपण कशात मानतो त्याच्यावर आहे. आणि फायनली आम्ही, जे मला सस्पेन्स होतं त्याने क्रिएट केलेलं, ते सस्पेन्स म्हणजे असं, माटुंगा स्टेशनच्या बाहेर एक हॉटेल आहे उडुपी. त्यांचं उद्घाटन आपले फ्रीडम फायटर साने गुरुजी यांनी केलं होतं. श्री रामनायक हॉटेलाचं नाव आहे. आणि ते 19 म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं आहे 1942ला काहीतरी त्याचं उद्घाटन झालं आहे. तर आणि म्हणजे असं आत गेल्यावर असं झालं की अरे आपण लग्नाला आलो आहे. शैनाई वाजत होती आणि असे प्रत्येकजण मस्त थाटामाटात केळीच्या पानात जेवत होते. बाहेर बघितलं तर तुम्हाला अशी भली मोठी लाईन लागली होती ना मित्रांनो. तर मला असं वाटतं की नक्कीच आम्हाला 1.5-2 तास तरी इथे जाईल, काही कमी नाही, कारण खूप भली मोठी लाईन होती म्हणजे. आणि मग मी थोडंसं व्हिडिओ शूट करत असल्यामुळे मी थोडं पुढे जाऊन बघण्याचा अंदाज घेतला की काय आहे. तर मित्रांनो, जे काउंटरवर जे गृहस्थ होते त्यांचं आवाज सगळ्यांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी असं त्यांच्या ब्लूटूथ माईक लावला होता आणि त्याच्यावरून ते टोकन नंबर दिलेले होते. त्या टोकन नंबरशी आवाज देऊन माणसांना बोलवून नावाने इतकं आपुलकीने बोलत होते ना की ते बघण्यात अगदी खूप, मला किती वेळ गेला मला कळलंच नाही. आणि मेन म्हणजे मला आणखीन प्राऊड फील झालं की भारतातली विविधता या ठिकाणी सगळी जमा झाली होती असं वाटत होते. म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोकं आली होती असं मला वाटत होतं. आणि लाईन तर काही संपत नव्हती. लाईन अगदी छान मस्तपैकी अशी देवळाला भेटायला आलेला, जेव्हा आपण रांगेत लाईन लावून देवाचं दर्शन घेतो त्या पद्धतीने, ते बघा ना, ते कसे छान अनाऊन्समेंट करतात. टोकन नंबर जो असेल तो नाव घेऊन टोकन नंबरने आपुलकीने बोलतात आणि ते हास्य विनोद करून बोलत होते, म्हणजे असं रागाने नाही. आणि फायनली माझा नंबर आला. तर ते नंबर आल्यावर मी पाहिलं तर केळीचं पान, त्याच्यावर 2 वाटी उपडी ठेवल्या होत्या आणि सगळे पदार्थ केळीच्या पानात वाढणार होते. त्यामुळे छान वाटत होतं. आणि यापूर्वी आम्ही आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला इथे आलो होतो, म्हणजे आम्ही तेव्हा असंच फिरत आलो होतो. राजेशने 1-2दा इथे खाल्लं होतं.
मग मला साऊथ इंडियन पदार्थ आवडतात हे त्याला माहीत असल्यामुळे त्यांनी इथे आणण्याचा प्रयत्न तेव्हा केला होता आणि आता तर त्यांनी खरंच सरप्राईज देण्यासाठी आणलं होतं. मग हळूहळू सगळ्या वाट्या सरळ झाल्या. मग ताक, दूध, दही, तूप, लोणी या सगळ्यांचा समावेश या जेवणात होणार होता आणि हळूहळू पदार्थ वाढायला सुरुवात केल्यावर माझी उत्कटता वाढली की अजून आता याच्यानंतर काय म्हणजे इतके पदार्थ दिसत होते. समोरचे जण आमच्या समोरच्या काउंटरला नाही, आमच्या टेबलवर जे बसले होते त्यांचं बघून मला असं वाटतं की अरे कधी येणार म्हणजे माझं ताट कधी, माझ्या पानात कधी पदार्थ पडणार, हे मला खूप उत्सुकता होती त्याबद्दल. आणि बाहेर तुम्हाला मित्रांनो सांगते ना की प्रत्येक माणसाशी ते गृहस्थ इतके छान आणि आनंदाने आणि समजूतदारपणाने पोलाईट लँग्वेज वापरून अण्णा, दादा, मामा आणि त्यांना मेन म्हणजे बहुभाषी होते. म्हणजे ज्या भाषेतले गृहस्थ तिथे व्यक्ती येत आहेत त्यांच्याशी त्यांच्याच मातृभाषेत ते बोलत होते. ते पाहून मला अजून अमेझिंग वाटलं की खरंच आहे, भारतातली विविधता ही एकतेमध्ये आहे आणि भारतातल्या सगळ्या भाषा आपल्याला नाही आल्या तर निदान किमान 5 ते 6 लँग्वेज आपल्याला आले पाहिजे होते. तितक्यात माझी नजर एक आमच्या मराठी ॲक्ट्रेसवर पडली आणि त्यांचं बोलणं ऐकून मी समजून गेली की ते थेट त्यांचा प्रयोगाचे आटपून इथे जेवणासाठी आल्या होत्या. त्यांची पूर्ण फॅमिली होती, त्यांची पूर्ण टीम होती आणि ती लाईन बघून मला खूप बरं वाटत होतं की असं मला वाटत होतं की अरे ही लाईन संपणारच नाही आहे. आता आपल्याला कधी पदार्थ मिळेल, ह्या ज्या पदार्थासाठी किंवा ज्या मम्मम करायला आपण आलेलो आहे, जे जेवण करायला आपण आलेलो आहोत त्याचा आस्वाद कधी घेणार. असं करता करता मी पुन्हा एकदा आत गेली आणि आत गेल्यावर मित्रांनो म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपल्या पानात कसे पदार्थ वाढावे, त्यांची ठेवणी, त्यांची मांडणी कशी असावी याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे हॉटेल आहे. आणि हळूहळू पुरी, चपाती, गोड पदार्थ, मिष्टान्न सगळं आलं. म्हणजे गुलाबजाम होता, पुन्हा आंबा रससुद्धा मिळणार होता. तर मग ते राजेशने सांगितलं बस झालं आता व्हिडिओ वगैरे काढणं, त्याच्यापेक्षा तू जेवणासाठी, ज्या कार्यक्रमासाठी मी तुला इथे घेऊन आलो आहे त्याचा आस्वाद घेणं महत्त्वाचं आहे आणि तरच मग मजा येईल ना. मग मी थोडंसं 1-2 घास खाल्ले व्हिडिओ करण्यापुरतं आणि मी पटकन व्हिडिओ बंद करून मी जेवण घेतलं आणि नंतर शेवटी इथे पान होतं, पानाचा आस्वादसुद्धा मला घ्यायचा होता आणि पान खाऊन आम्ही मस्त तृप्त होऊन आम्ही आपल्या घरी निघालो.